नमस्कार, मी पूजा. टॉक टाइममध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय असणार आहे हृदयाच्या झडपांचे विकार आणि ढगे हेल्थ केअरचे आयुर्वेदिक उपचार. आणि याच विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर संतोष सुभाष ढगे. सगळ्यात आधी मी तुम्हाला सरांची थोडक्यात ओळख करून देते, मग सरांचं स्वागत करूया आणि लगेचच आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी सरांची थोडक्यात ओळख अशी आहे, 1995 पासून ढगे हेल्थ केअर कार्डिओ प्रोटेक्टिव्ह आयुर्वेद सेंटर पुणे येथे तज्ज्ञ चिकित्सक म्हणून डॉक्टर कार्यरत आहे. त्याचप्रमाणे हृदयातील ब्लॉकेजेस असणारे जे रुग्ण आहेत आणि हृदयाच्या झडपांचे विकार असणाऱ्या रुग्णांवर आयुर्वेदिक औषधांनी उपचार करण्यात आतापर्यंत त्यांना पारंगत सुद्धा समजलं जातं. त्याचप्रमाणे हृदयातील ब्लॉकेजेस असणाऱ्या रुग्णांसाठी त्यांनी नॅचरल बायपास थेरपी, पुन्हा एकदा सांगते, हृदयातील ब्लॉकेजेस असणाऱ्या रुग्णांसाठी त्यांनी नॅचरल बायपास थेरपी ही स्वतःची जी उपचार पद्धती आहे ती सुरू केलेली आहे. त्याचप्रमाणे विविध देशांमध्ये सुद्धा त्यांचे रुग्ण सध्या दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी आतापर्यंत त्यांना सन्मानित केलं आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सुद्धा आतापर्यंत त्यांनी लेक्चर्स दिलेले आहेत. सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेत, त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच आजचा नेमका विषय काय आहे तो सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. खरं तर अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की हृदयातील झडपांचे विकार आणि त्याच्यावर आपल्या ढगे हेल्थ केअरमध्ये कशा पद्धतीने उपचार केले जातात. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं इंट्रोडक्शनमध्ये मी सांगितलं की नॅचरल बायपास थेरपी तुम्ही स्वतः प्रकाशित केलेली आहे, तुम्ही स्वतः आणलेली आहे. आपण त्याबद्दल बोलूया. मात्र सगळ्यात आधी मला असं विचारायचं आहे की हृदयांमध्ये कोणत्या झडपा असतात आणि त्याच्यावर कशा पद्धतीने ढगे हेल्थ केअरमध्ये उपचार केले जातात, काय सांगू शकता? हृदयामध्ये मायट्रल वॉल, ट्रायकस्पिड वॉल, एवॉर्टिक वॉल आणि पल्मोनरी वॉल अशा झडपा असतात. आणि आता त्याचे आजार जर म्हटलं आपण, आता उपचारांची माहिती घेण्यापूर्वी आपण थोडंसं आजारांची माहिती या ठिकाणी घेऊया. त्याचे आजार जर म्हटलं तर स्टेनोसिस आणि रिगर्जिटेशन हे दोन खूप कॉमन आजार याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर स्क्लेरोसिस, प्रोलॅप्स हे दोन आजार त्याही बरोबर आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर मग ॲट्रोपी, डिजनरेशन, व्हल्व्युलायटिस, कॅल्सिफिकेशन ॲट वॉल्स टीपला असणारं, त्याचबरोबर सब वॉलवर फायब्रोसिस असे आजार आपल्याला या झडपांच्या विकारांमध्ये बघायला मिळतात. पण प्राधान्याने त्यामध्ये स्टेनोसिस आणि रिगर्जिटेशन आणि त्याच्या पाठोपाठ प्रोलॅप्स असे विकार आपल्याला ह्या झडप विकारांचे असतात. नक्कीच. झडपांचे विकार कोणते याबद्दल तर आपण जाणून घेतलं. मात्र कोणतेही आजार सुरू झाले की मला वाटतं त्याची लक्षणं आपल्याला सगळ्यात आधी दिसायला लागतात आणि मग आपण ओळखतो की आपल्याला या प्रकारचा आजार. नक्कीच नक्कीच. काय सांगू शकता, या प्रकारची लक्षणं कोणती असतात म्हणजे आपण ओळखू शकतो की आपल्याला हा आजार झाला? लक्षणं जाणून घेण्यापूर्वी त्या ठिकाणी घडणारी घटना आपण जाणून घेऊया. कोणत्याही झडपेचा कोणताही आजार जरी असला तरी एक घटना अशी घडते की हृदयाकडून संपूर्ण शरीराकडचा जो रक्तपुरवठा आहे तो कमी प्रमाणामध्ये व्हायला लागतो आणि मग काही लक्षणे या ठिकाणी दिसायला लागतात. त्यामध्ये मग थोडंसं अंतर चालल्यानंतर धाप लागणं, छाती गच्च होणं, छाती भरून येणं, छातीमध्ये दुखणं, श्वासोश्वासाला त्रास होणं, डिफिकल्टी इन ब्रीदिंग, शॉर्टनेस इन ब्रीदिंग, त्याचबरोबर डोळ्यापुढं अंधारी येणं, डोकं दुखणं, त्याचबरोबर चक्कर येणं, ही साधारण लक्षणं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. त्याचबरोबर एकदा ऑपरेशन झाल्यानंतर मग काही रुग्णांमध्ये सूज येणं, संपूर्ण अंगाला सूज येणं, पायावरती सूज येणं, ही लक्षण सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर हार्ट रेट बऱ्याच वेळेला या रुग्णांचा वाढलेला असतो, ब्लड प्रेशर ह्या रुग्णांचं बऱ्याच वेळेला वाढलेलं असतं. त्याचबरोबर कोरडा खोकला काही रुग्णांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आता ही सगळीच्या सगळी लक्षणं प्रत्येक रुग्णामध्ये असतातच असं नाही, तर प्रत्येक रुग्णानुसार लक्षणं आणि लक्षणांची तीव्रता ही वेगवेगळी राहते. म्हणजे काय तर एखाद्या रुग्णाला शब्दशः 2 पावलं चालल्यानंतर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला 50 पावलं चालल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला 500 पावलं चालल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला सरळ रस्त्यावर चालत असताना त्रास होत नाही पण रस्त्यावरती हलकासा चढ सुरू झाला की त्या रुग्णाला त्रास व्हायला लागतो, एखाद्या रुग्णाला 2 पायऱ्या चढल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला 10 पायऱ्या चढल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला एखादा दुसरा जिना चढल्यावरती त्रास होतो. म्हणजे प्रत्येक रुग्णानुसार लक्षणं आणि लक्षणांची तीव्रता ही आपल्याला वेगवेगळी बघायला मिळते. नक्कीच. मला वाटतं विकार कोणते आहेत झडपांचे, त्याचबरोबर याची लक्षणं प्राथमिक काय आहेत याबद्दल आपण जाणून घेतलं. मात्र त्याचबरोबर मला विचारायचं आहे की यासाठी लागणाऱ्या तपासण्या कोणत्या आहेत, त्या सुद्धा खूप आवश्यक असतात. तर काय सांगू शकता, तपासण्या काय आहेत? आता याच्यामध्ये 2D इको आणि TEE अशा 2 तपासण्या अतिशय महत्त्वाच्या केल्या जातात. त्यापैकी कॉमनली केली जाणारी तपासणी म्हणजे 2D इको. आता सगळ्यात पहिल्यांदा ह्या तपासण्या करतं कोण, तर MBBS झाल्यानंतर ज्यांनी कार्डिओलॉजीमध्ये सुपर स्पेशालिटी केलेली आहे
असे MD कार्डिओलॉजिस्ट, DM कार्डिओलॉजिस्ट किंवा DNB कार्डिओलॉजिस्ट लोक ही तपासणी करत असतात किंवा दोन्ही तपासण्या करत असतात. आता याच्यामध्ये आपल्याला समजतं काय, तर कोणत्या झडपेचा कोणता आजार आहे हे समजतं. त्याचबरोबर आपल्याला आजाराची सिव्हिअरिटी समजते, म्हणजे तो आजार माइल्ड आहे, मॉडरेट आहे की सिव्हिअर आहे. त्याचबरोबर आपल्याला त्या आजाराचे अनेक पॅरामीटर्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात, की जे पॅरामीटर्स आपल्याला उपचाराची दिशा ठरवण्यासाठी उपयोगाचे असतात. म्हणजे आता हा पेशंट एखादा मेडिकल मॅनेजमेंटवर ठेवायचा की त्याची सर्जरी करायचं, हे सगळा हा जो डिसिजन असतो हा त्या पॅरामीटरवर महत्त्वाचा असतो. मग ह्या पॅरामीटरमध्ये मग काय येतं बघायचं असतं, तर प्रत्येक वॉलच्या ठिकाणी एक एरिया असतो, तो स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये आपल्याला बघता येतो. त्याचबरोबर प्रत्येक वॉलच्या ठिकाणी एक ग्रॅडियंट असतं, पीक ग्रॅडियंट, मीन ग्रॅडियंट, ते आपल्याला बघता येतं. त्याचबरोबर लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इंटरनल डायमेन्शन ॲट द टाइम ऑफ डायस्टोलिक, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इंटरनल डायमेन्शन ॲट द टाइम ऑफ सिस्टोलिक, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर पोस्टेरियर वॉल थिकनेस ॲट द टाइम ऑफ डायस्टोलिक, ॲट द टाइम ऑफ सिस्टोलिक, LVEF, लेफ्ट ॲट्रियमचं डायमेन्शन, लेफ्ट व्हेंट्रिकलचे डायमेन्शन्स, इतक्या गोष्टी आपल्याला ह्या 2D इकोमध्ये समजत असतात. इतके पॅरामीटर्स आपल्याला हे बघायचे असतात आणि मग आपण त्या ठिकाणी डिसिजन घेत असतो की हा पेशंट मेडिकल मॅनेजमेंटवर ठेवायचा की सर्जरी करायची. आणि या सगळ्या दृष्टीनं 2D इको आणि आवश्यकता वाटली तर TEE ह्या 2 तपासण्या ह्या अतिशय महत्त्वाच्या असतात. नक्कीच. मला वाटतं 2D इकोबद्दल सुद्धा आपल्याला या कार्यक्रमामध्ये सविस्तर जाणून घ्यायचं आहे. मात्र त्याआधी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की या सगळ्यांवर सुद्धा आपल्या ढगे हेल्थ केअरमध्ये अगदी सक्सेसफुली उपचार केले जातात, तर ते उपचार रुग्णांना कसे फायदेशीर ठरतात, मला वाटतं हे आपल्या प्रेक्षकांना कळणं खूप गरजेचं आहे. काय हो, बरोबर. आता रुग्णांना फायदा होतो आहे की नाही, किंवा ढगे हेल्थ केअरमध्ये दिल्या जाणाऱ्या झडप विकारांवरच्या ह्या उपचारांचा रुग्णांना लाभ होतो आहे की नाही, ह्या 2च व्यक्ती सांगू शकतात. ढगे हेल्थ केअर सुद्धा सांगत नाही. ह्या 2 व्यक्ती म्हणजे काय, कोण, तर एक म्हणजे प्रत्यक्ष तो रुग्ण, साक्षात तो रुग्ण, कारण बरं वाटतंय की नाही हे तो रुग्णच सांगणार असतो. आणि दुसरं म्हणजे कार्डिओलॉजिस्ट, कारण रिपोर्ट 2D इको हा रिपोर्ट साक्षात कार्डिओलॉजिस्ट करत असतात. त्याच्यामुळे ढगे हेल्थ केअरमध्ये दिल्या जाणाऱ्या उपचारांचा लाभ होतो आहे की नाही हे तो साक्षात रुग्ण आणि कार्डिओलॉजिस्ट हे 2 व्यक्ती ठरवत असतात. आता या संदर्भामध्ये मेडिकल सायन्स काय म्हणतं, मेडिकल सायन्सचे काही क्रायटेरिया आहेत का, रिसर्चचे काही क्रायटेरिया आहेत का, हे आपण या ठिकाणी जाणून घ्या. उपचार मग ढगे हेल्थ केअरचे असू देत, आयुर्वेदाचे असू देत, ॲलोपॅथीचे असू देत, होमिओपॅथीचे असू देत, इंडिव्हिज्युअल असू देत किंवा एखाद्या इन्स्टिट्यूट लेवलचे असू देत, त्या उपचाराचा लाभ होतो आहे की नाही हे ठरवण्यासाठी मेडिकल सायन्सची काही गोल्ड स्टँडर्ड्स आहेत, रिसर्चची काही गोल्ड स्टँडर्ड्स आहेत. ते म्हणजे 2 गोष्टी असतात, एक म्हणजे पेशंटमधली इम्प्रूव्हमेंट आणि दुसरं रिपोर्टमधली इम्प्रूव्हमेंट. आता पेशंटमधली इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, तर आपण असं करूया की एका रुग्णाचं उदाहरणच आपण या ठिकाणी घेऊ आणि मग ही गोष्ट आपल्या लक्षात येईल. एक रघुनाथ नावाचा रुग्ण ढगे हेल्थ केअरमध्ये उपचारासाठी आलेला होता. आता ह्या रुग्णाचा त्रास काय होत होता, तर सिव्हिअर एऑर्टिक रिगर्जिटेशन होतं, त्याचबरोबर सिव्हिअर एऑर्टिक स्टेनोसिस होतं, माइल्ड मायट्रल रिगर्जिटेशन होतं, मॉडरेट ट्रायकस्पिड रिगर्जिटेशन होतं. म्हणजे हृदयाच्या जवळजवळ 2 ते 3 झडपांना प्रॉब्लेम होता. एका झडपेला सिव्हिअर प्रॉब्लेम होता, एका झडपेला मॉडरेट प्रॉब्लेम होता, एका झडपेला माइल्ड प्रॉब्लेम होता. आता या रुग्णाला त्रास काय होत होता, तर शब्दशः 50 पावलं चालल्यानंतर छाती गच्च होणं, छाती भरून येणं, छातीमध्ये दुखणं, डोळ्यासमोर अंधारी येणं, ही लक्षणे या रुग्णामध्ये होती. आता रुग्णाला उपयोग होतो आहे की नाही हे बघण्यासाठी मेडिकल सायन्सनं पेशंटमधले इम्प्रूव्हमेंट ज्या सांगितल्या त्याच्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे सिम्प्टोमॅटिकल इम्प्रूव्हमेंट, दुसरं क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट आणि तिसरं आहे फिजिकल इम्प्रूव्हमेंट. आता म्हणजे काय, तर सिम्प्टोमॅटिकल इम्प्रूव्हमेंट म्हणजे रुग्णाची ही जी लक्षणं आहेत ही लक्षणं कमी झाली का, तर हा रुग्ण ज्या वेळेला पहिल्यांदा फॉलोअपला ढगे हेल्थ केअरमध्ये आला, उपचार ढगे हेल्थ केअरनं सुरू केले आणि त्यानंतरचा पहिला फॉलोअप ज्या वेळेला आला त्यावेळेला ह्या रुग्णाने सांगितलं की डॉक्टर मी आता सलग अर्धा तास चालतो आहे, की ज्या रुग्णाला 50 पावलं चालता येत नव्हतं तो आता अर्धा तास तो चालू शकतो आहे. याचा अर्थ पेशंट सिम्प्टोमॅटिकल इम्प्रूव्ह झाला, त्याची सिम्पटम्स कमी झाले. त्याचबरोबर क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, तर ह्या रुग्णाचा हार्ट रेट हा 120 पर मिनिट होता, म्हणजे खूपच जास्त होता. नॉर्मल हार्ट रेट हा आपला 3.72 असतो आणि नॉर्मल रेंज म्हटली तर 70 ते 80 ही नॉर्मल रेंज असते. आणि मग ह्या रुग्णाला पहिल्या फॉलोअपला त्याचा हार्ट रेट झाला
76च्या आसपास, म्हणजे 70 ते 80 असा नॉर्मल झाला, म्हणजे पेशंट क्लिनिकली इम्प्रूव्ह झाला. आता 50 पावलं चालणं हा काही क्रायटेरिया होत नाही. आता तो अर्धा तास चालतो आहे, याचा अर्थ रुग्ण फिजिकली सुद्धा इम्प्रूव्ह झाला. म्हणजे मेडिकल सायन्सचा जो पहिला क्रायटेरिया आहे पेशंटमधल्या इम्प्रूव्हमेंट्स, त्याच्यामध्ये हा रुग्णाच्या इम्प्रूव्हमेंट्स आपल्याला बघायला मिळाल्या. आता हा रुग्णाचा पहिलाच फॉलोअप असल्यामुळे या ठिकाणी या रुग्णामध्ये आपण अजून 2D इको रिपीट केलेला नाही आहे. तर पहिला जो क्रायटेरिया आहे पेशंटमधल्या इम्प्रूव्हमेंट्स, तर अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं. नक्कीच. मला वाटतं हा 2D इको ज्याबद्दल आपण वारंवार बोलतोय की अशा विकारांमध्ये 2D इको तुम्ही करायला सांगत असता. 2D इको खरं तर समजणं खूप अवघड आहे. म्हणजे ज्या भाषेत आपण समजवताय त्या क्लिनिकली भाषेत समजणं ऍक्च्युली सामान्य प्रेक्षकांना खूप अवघड आहे. अगदी मला वाटतं 2D इकोचं थोडक्यात काय वर्णन करू शकता तुम्ही सोप्या भाषेत? ओके, आपण असं करूया की 2D इको हा विषय खरंच समजायला खूप किचकट आहे. आपल्याला 1-2-3 उदाहरणं आपल्याला या ठिकाणी द्यावी लागतील. व उपचारापूर्वीचा रिपोर्ट कसा होता आणि उपचार झाल्यानंतरचा रिपोर्ट कसा आहे. नक्कीच. मला वाटतं 2D इको म्हणजे नेमकं काय आणि उपचारापूर्वी आणि उपचारानंतर म्हणजे ढगे हेल्थ केअर मध्ये येऊन गेल्यानंतर त्या पेशंटमध्ये काय फरक पडलेला आहे हे आपण जाणून घेऊया. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे. लगेचच भेटूया, कुठेही जाऊ नका, पाहत राहा डॉक्टर. टॉक टाइममध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे हृदयाच्या झडपांचे विकार आणि ढगे हेल्थ केअरचे आयुर्वेदिक उपचार. आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर संतोष ढगे. लगेच चर्चेला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीनं मी म्हटलं की 2D इको आपण वारंवार बोलतोय, मात्र सामान्य प्रेक्षकांना मला वाटतं 2D इको म्हणजे नेमकं काय किंवा ज्याला त्रास आहे तो 2D इको करून तर तुमच्याकडे येतो, मात्र ढगे हेल्थ केअर मध्ये आल्यानंतर त्याच्यात काय फरक पडतो हे सुद्धा रिपोर्टमध्ये काय बदल झाले आपण नक्कीच बघूया. कारण त्याचे मागासपासून मी खूप जडजड शब्द वापरतो, त्याचे पॅरामीटर्स आणि ते सगळं. तर 1-2-3 उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. एक चव्हाण नावाचा रुग्ण ढगे हेल्थ केअर मध्ये उपचारासाठी आलेला होता. आता याचा रिपोर्ट असा आहे की सिव्हिअर मायट्रल रिस्टेनोसिस. आता रिस्टेनोसिस म्हणजे काय, तर एकदा ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी स्टेनोसिस डेव्हलप होणं किंवा पुन्हा नव्यानं त्या ठिकाणी आजार उत्पन्न होणं, या त्रास काय होत होते. हा रुग्ण ढगे हेल्थ केअर मध्ये उपचारासाठी आला. या रुग्णाला शब्दशः 10 पावलं चालल्यानंतर छाती भरून येणं, छाती गच्च होणं, डोळ्यापुढं अंधारी येणं, श्वासोश्वासाला त्रास होणं, घाम खूप येणं, छातीमध्ये धडधडणं, अशा प्रकारच्या ह्या रुग्णाला तक्रारी होत्या. त्याचबरोबर मगाशी मी अगदी सुरुवातीला म्हटलं होतं की ऑपरेशन झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये सूज संपूर्ण अंगावरती आणि पायावरती बघायला मिळते. तशी ह्या रुग्णामध्ये सुद्धा पायावरती अंगावरती सूज बऱ्याच प्रमाणामध्ये होते आणि त्याच्यामुळे कार्डिओलॉजिस्टनी या रुग्णाला दिवसभरामध्ये म्हणजे 24 तासामध्ये फक्त 800 मिली पाणी घ्यायला परवानगी दिलेली होती. मग ह्या रुग्णाला मी ढगे हेल्थ केअरचे उपचार सुरू केले. उपचार सुरू केल्यानंतर ह्या रुग्णाचा ज्यावेळेला पहिल्यांदा फॉलोअप झाला 3 महिन्यानंतर, त्यावेळेला रुग्णाने सांगितलं की डॉक्टर, मी आता अर्धा किलोमीटर चालता येतं आहे. म्हणजे ज्या पेशंटला 10 पावलं चालता येत नव्हतं तो पेशंट आता अर्धा किलोमीटर चालू शकत होता, त्रास होत नव्हता. त्याच्या अंगावरती पायावरती कुठंही सूज नव्हती. म्हणजे पेशंट या दृष्टीनं तर म्हणजे पहिला जो क्रायटेरिया आहे पेशंटमधल्या इम्प्रूव्हमेंट्स त्या दृष्टीनं तर हा पेशंट चांगला इम्प्रूव्ह झाला. त्याच्यानंतर पुढं मग काही महिन्यानंतर आम्ही ह्या रुग्णाचा 2D इको रिपोर्ट केला. उपचारापूर्वीचा रिपोर्ट होता सिव्हिअर मायट्रल रिस्टेनोसिस, मायट्रल वॉल एरिया होता 0.8 स्क्वेअर सेंटीमीटर आणि ढगे हेल्थ केअरचे उपचार सुरू केल्यानंतर काही महिन्यानंतरचा रिपोर्ट आहे मायट्रल वॉल एरिया आहे 1.0 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे पेशंटला बरं वाटलं. त्याचबरोबर कुठेतरी या रुग्णाचा रिपोर्टसुद्धा चांगल्या पद्धतीनं इम्प्रूव्ह व्हायला लागला. एक वेगळं उदाहरण अजून एक देतोय. एक डॉक्टर स्वतः ढगे हेल्थ केअरमध्ये उपचारासाठी आले होते. ते स्वतः कन्सल्टंट आहेत, MBBS होऊन MD झालेले आहेत, कन्सल्टंट आहेत आणि त्यांना प्रॉब्लेम होता सिव्हिअर मायट्रल स्टेनोसिस, सिव्हिअर मायट्रल रिगर्जिटेशन, मायट्रल वॉल एरिया होता 0.9 स्क्वेअर सेंटीमीटर आणि त्रास साधारण ह्या रुग्णांना त्रास असे कॉमनच असतात. तसं या डॉक्टरांना सुद्धा थोडंसं अंतर चालल्यानंतर धाप लागणं, डिफिकल्टी इन ब्रिदिंग ही एक मोठी कंप्लेंट होती. त्याचबरोबर पाल्पिटेशन म्हणजे छातीची धडधड, ह्या 2-3 तक्रारी ह्या डॉक्टरांना होत्या. मग आम्ही ढगे हेल्थ केअरचे उपचार या डॉक्टरांना चालू केले आणि चालू केल्यानंतर पहिल्या 1-2 फॉलोअपमध्ये त्यांच्या या सगळ्या तक्रारी कमी झाल्या. तक्रारी कमी झाल्यानंतर मी त्यांना पुन्हा 2D इको रिपोर्ट करण्याचा एक ॲडवाईज केला
पण ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे आणि इम्प्रूव्हमेंट सगळ्या दिसत आहेत फिजिकली, त्यामुळे ते स्वतः फार इच्छुक नव्हते. पण माझ्या आग्रहामुळे मग त्यांनी पुढे एक 2-3 महिन्यानंतर तो 2D इको रिपोर्ट करून घेतला. तो रिपोर्ट असा होता, उपचारापूर्वीचा रिपोर्ट होता, मायट्रल वॉल एरिया होता 0.9 स्क्वेअर सेंटीमीटर आणि उपचार चालू केल्यानंतर काही महिन्यानंतरचा रिपोर्ट होता 1.3 स्क्वेअर सेंटीमीटर. त्याचबरोबर सिव्हिअर मायट्रल रिगर्जिटेशन जे होतं ते या ठिकाणी माइल्ड मायट्रल रिगर्जिटेशन झालं. आता यानंतर डॉक्टरांनी जी ते स्वतः कन्सल्टंट असणाऱ्या डॉक्टरांनी दिलेली प्रतिक्रिया ही खूप ह्या ठिकाणी महत्त्वाची होती, की जर औषधांनी त्या ठिकाणचं स्टेनॉसिस कमी होत असेल, स्टेनॉसिस कमी झाल्यामुळे त्या ठिकाणचा एरिया चांगल्या पद्धतीने वाढत असेल, रिगर्जिटेशनसुद्धा कमी होत असेल, तर याच्यापेक्षा दुसरी आनंददायी आणि चांगली गोष्ट असू शकत नाही. ही त्या डॉक्टरांनीच दिलेली प्रतिक्रिया ढगे हेल्थ केअरसाठी, ढगे हेल्थ केअरमध्ये उपचार करणाऱ्या हृदयविकाराचे जे रुग्ण आहेत, झडपांचे जे रुग्ण आहेत, यांच्यासाठी एक प्रेरणादायी प्रतिक्रिया आहे असं म्हणायला नक्कीच हरकत नाही. आता हा एरिया किती वाढू शकतो? एक उदाहरण फक्त देतो. एक कुलकर्णी नावाचा रुग्ण ढगे हेल्थ केअरमध्ये उपचारासाठी आलेला होता. त्याचा मायट्रल वॉल एरिया होता 1.1 स्क्वेअर सेंटीमीटर, की जो खूप कमी होता. आजार होता सिव्हिअर मायट्रल स्टेनोसिस आणि तक्रारी साधारण या पद्धतीच्या धाप लागणं, छातीमध्ये दुखणं वगैरे साधारण अशा तक्रारी ह्या रुग्णांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्या तक्रारी याही रुग्णाला होत्या. मग हळूहळू उपचार सुरू केल्यानंतर रुग्णाला बरं वाटायला लागलं आणि काही महिन्यानंतर ज्या वेळेला पुन्हा आम्ही 2D इको रिपोर्ट केला त्यावेळेला तो एरिया होता 1.7 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे तो खूप चांगल्या पद्धतीनं वाढलेला होता. त्याचबरोबर या रुग्णामध्ये उपचारापूर्वी लेफ्ट ॲट्रियमचा आकार वाढलेला होता. लेफ्ट ॲट्रियमचा आकार होता 6.6 × 4 सेंटीमीटर आणि त्या ठिकाणी डायलेटेड असं रिपोर्टमध्ये होते. आता मेडिकल सायन्समध्ये हृदयाच्या एखाद्या कप्प्याचा आकार वाढणं ही खरं तरी गंभीर समस्या समजली जाते. पण आपल्या उपचार चालू केल्यानंतरचा जो रिपोर्ट आला त्याच्यामध्ये तो कप्प्याचा आकार जो आहे तो कमी आला होता. तो आता 5.7 × 4 सेंटीमीटर असा त्याचा डायमीटर आलेला होता. मला वाटतं हे 2D इको बद्दल तर आपण जाणून घेतलं, वेगवेगळी उदाहरणं सुद्धा त्याच्या संदर्भात जाणून घेतली, दोघांमधली तफावत सुद्धा आपण पाहिली. मला वाटतं हार्ट रेट बद्दल सुद्धा आपण बोलतोय, म्हणजे नेमकं काय ते तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. मात्र पुन्हा एकदा एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे. लगेचच भेटू, कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम. टॉक टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे हृदयांच्या झडपांचे विकार आणि ढगे हेल्थ केअरचे आयुर्वेदिक उपचार आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर संतोष ढगे. लगेचच चर्चेला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी 2D इको म्हणजे नेमकं काय, किंवा तुमच्याकडे आल्यानंतर काय फरक पडू शकतो हे आपण उदाहरणासहित जाणून घेतलं. हार्ट रेट बद्दल सुद्धा आपण सारखं बोलतोय, तर हार्ट रेट कमी जास्त होणं म्हणजे नेमकं काय, याबद्दल काय सांगू शकता? आता विशेषतः हृदयाच्या झडपांचे जे विकाराचे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये जनरली हार्ट रेट आपल्याला वाढलेला बघायला मिळतो. आता तो का वाढतो? मी अगदी सुरुवातीला मी सांगितलं होतं की कोणत्याही झडपेचा कोणताही आजार असला तरी त्याचा परिणाम असा होतो की हृदयाकडून संपूर्ण शरीराकडचा जो रक्तपुरवठा आहे तो कमी प्रमाणामध्ये व्हायला लागतो. आता या ठिकाणी कसं असतं की हृदयाचं काम काय आहे, तर एका मिनिटामध्ये ठराविक पंपिंगमध्ये ठराविक क्वांटिटीमध्ये रक्त हे संपूर्ण शरीराकडे पोहोचवणं हे हृदयाचं कामच आहे, त्याचं कंपल्शनच आहे. कारण शरीरातल्या प्रत्येक टिश्यूला कार्यरत राहण्यासाठी किंबहुना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनयुक्त रक्ताची आवश्यकता असते. आता ह्या झडप विकारांमध्ये काय होतं की हृदयाकडून संपूर्ण शरीराकडचा रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो. तो कमी झाला की संपूर्ण शरीराकडून शुद्ध ऑक्सिजनयुक्त रक्ताची डिमांड वाढते. ती डिमांड वाढल्यानंतर आपले जे ब्रेन आहे, हेडमास्टर जे आहेत, ते हृदयाला ऑर्डर सोडतात, साहेब असला आळशीपणा चालणार नाही, तुमचं काम वाढवा. हृदयाला काम वाढवावं लागतं. हे काम वाढणं यालाच हार्ट रेट वाढणं असं म्हणतात. आता बऱ्याच रुग्णांमध्ये आपण सगळी आता जी उदाहरणं घेतली, सगळ्या रुग्णांमध्ये हार्ट रेट वाढलेलाच होता. आता हार्ट रेट वाढलेला असल्यानंतर हार्ट रेट कमी करणारी मेडिसिन सुद्धा या रुग्णांना दिलेली असतातच, पण तरी सुद्धा हार्ट रेट कमी झालेला आपल्याला बघायला मिळत नाही. मग का असं होतं काय की समजा बिघाड या ठिकाणी झालेला आहे, त्याची रिफ्लेक्शन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत
आणि उपाययोजना सुद्धा आपण या ठिकाणी करतोय. खरं तर बिघाड इथे झालेला आहे. म्हणजे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी असं काहीतरी चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यामुळे मग हार्ट रेट कमी होत नाही. मग आता ढगे हेल्थ केअरचे उपचार सुरू झाल्यानंतर रुग्णांचे हार्ट रेट कमी होतात हे आपण मगाशी 1-2-3 उदाहरणांवरून बघितलं. तरी सुद्धा एक वेगळं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया म्हणजे विषय समजायला सोपा आहे. एक रुग्ण निलेश नावाचा रुग्ण ढगे हेल्थ केअरमध्ये उपचारासाठी आलेला होता. त्याचं डायग्नोसिस असं होतं की सिव्हिअर मायट्रल स्टेनोसिस, मायट्रोलॉल एरिया खूप कमी होता, सिव्हिअर मायट्रल डिगर्जिटेशन होतं. ह्या रुग्णाचा हार्ट रेट होता 120 पर मिनिट. आता या ठिकाणी मी एक गोष्ट सांगू इच्छितो की हार्ट रेट किती वाढू शकतो. तर बसल्या जागेवर 140 पर मिनिट हार्ट रेट असणारे कितीतरी रुग्ण ढगे हेल्थ केअरमध्ये उपचारासाठी आलेले आहेत, आम्ही बघितलेले. आता 140 हार्ट रेट आपला केव्हा होतो, ज्या वेळेला आपण पळतो त्यावेळेला तो 140 होतो. नॉर्मल हार्ट रेट हा आपला पिन पॉईंट म्हटलं तर 72 असतो, पण सामान्य हार्ट रेट हा 70 ते 80 ह्या दरम्यान समजला जातो. आणि 140 म्हणजे ऑलमोस्ट डबल झालेला असतो. मग 140 हार्ट रेट जर बसल्या बसल्या असेल तर तो पुढे चालूच शकणार नाही. तसं या रुग्णाचा हार्ट रेट होता 120 पर मिनिट. मग या रुग्णाला काय व्हायचं की साधारण 100 मीटर अंतर चाललं की छातीमध्ये धडधडणं वगैरे ह्या सगळ्या ज्या तक्रारी आहेत, धाप लागणं, छाती गच्च होणं वगैरे ह्या सगळ्या तक्रारी ह्या रुग्णामध्ये दिसायला लागायच्या. मग या रुग्णाला आम्ही ढगे हेल्थ केअरचे उपचार सुरू केले. उपचार सुरू केल्यानंतर पहिल्या फॉलोअपला ज्यावेळेला हा रुग्ण आला त्यावेळेला त्यानं सांगितलं की डॉक्टर मी आता 1.5 ते 2 किलोमीटर चालतो, मला छातीत धडधडत नाही. जर असं होत असेल तर त्याचा हार्ट रेट चेक केला, तो हार्ट रेट होता 78 पर मिनिट. म्हणजे 120 हार्ट रेट जो होता तो कमी आला. आता हार्ट रेट कमी आला असेल तर त्याला नक्की चालता आलंच पाहिजे. नक्कीच. मात्र बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आयुर्वेदिक उपचारांचे गुण जे आहेत ते फार उशिरा येतात. मग हृदयांमध्ये आयुर्वेदिक उपचार करणं किती योग्य किंवा किती अयोग्य? नक्कीच खूप चांगला प्रश्न विचारला. खरं तर मला वाटतं इतकी आता आपण 5-6 उदाहरणं या ठिकाणी दिली आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की एखाद्या पेशंटला 10 पावलं चालता येत नाही, 100 पावलं चालता येत नाही, 100 मीटर चालता येत नाही. आणि हे मला वाटतं हे सगळं होत असताना म्हणजे त्यांना 100 मीटर चालता येत नसेल, 50 मीटर चालता येत नसेल, मात्र जेव्हा ते ढगे हेल्थ केअर मध्ये येऊन उपचार घेऊन जातात त्यानंतर त्यांच्यामध्ये आपण खूप फरक पडताना दिसून आलेला. बदल बघितलेले. मला वाटतं म्हणजे ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांनी एकदा तरी ढगे हेल्थ केअरला भेट देणं खूप आवश्यक आहे. मला वाटतं सर तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. टॉक टाइम मध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.